जय शिवराय मंडळी, स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत मावळ प्रांतातील किल्ले तिकोना याला ट्रेकिंग करण्यासाठी। तर आज आपण किल्ले तिकोना एक्सप्लोर करणार आहोत। तर मी आत्ता उभा आहे किल्ले तिकोनाच्या पायथ्याला। पार्किंगला आपण गाडी लावलेली आहे आत्ताच। आणि हे इकडं आहे पुढे तिकोना पेठ गाव। हे किल्ल्याचं बेस विलेज आहे तिकोना पेठ। आणि आपल्याला किल्ल्याला इथून वरती ट्रेकिंगसाठी आपल्याला सुरुवात करायची वरती जायला। आणि इथं पुढं आल्यानंतर इथे काही किल्ल्याविषयी माहिती दिली आहे। उंची 3590 फूट, आपल्याला 40 मिनटं लागतात वरती जायला। किल्ल्याचा प्रकार आहे गिरिदुर्ग। वरती पाहण्यासारखं काय काय ते पण इथं दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर चला आपण वरती जायला सुरुवात करूयात। आता सकाळचे वाजलेले आहेत 6:55, म्हणजे आता 7 वाजता आपण वरती जायला सुरुवात करतोय। पाहू आपल्याला किती वेळ लागतोय आपल्याला शूट करत करत। या ठिकाणी तुम्ही बोर्ड पाहू शकता, इथे दिलेला आहे 5 वाजता बंद केले जातात गडाचे दरवाजे संध्याकाळी। त्यामुळे आपण ट्रेकिंग करून 5 वाजेच्या आतच खाली यायचे। तुम्ही जर सॅटर्डे किंवा संडेला आलात तर तुम्हाला हे स्टॉल उघडे पाहायला मिळतील। तुम्ही जर इतर दिवशी आला तर तुम्हाला खायला प्यायला तिकोना पेठमधूनच तुम्हाला काहीतरी घेऊन यावं लागेल, कारण वरती खाण्यापिण्याची काही सोय नाही। त्यामुळे प्रत्येकी 2 लिटर पाणी असणे गरजेचं आहे प्रत्येकाकडे। काही वेळ चालत आल्यानंतर आपल्याला हा पहिला दरवाजा पाहायला मिळतो। इथे दरवाजावरती कुठेही नाव वगैरे काही दिलेला नाही, त्यामुळे आपल्याला समजत नाही हा कुठला दरवाजा आहे। या ठिकाणी सूचना दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही आवर्जून लक्ष द्यावं। सर्वांनी यावर लक्ष दिलं पाहिजे। गडावरती कुठल्याही प्रकारचं मद्यपान, धूम्रपान व ध्वनी प्रदूषण करायचं नाही आहे। आपणच आपल्या किल्ल्यांची काळजी घ्यायची आहे। दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला या बाजूला एक गुहा पाहायला मिळते, छोटीशी देवळी सारखी। तर चला इथून पुढे जाऊयात आपण। ट्रेक करत करत खालून थोडं वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बुरुज पाहायला मिळतोय। या ठिकाणी एक बुरुज आहे। चला आपण आता इथून प्रवेश करूया आतमध्ये। ते आल्यानंतर या नवनवीन या पायऱ्या पाहायला मिळतात आपल्याला। हे नवीन बांधकाम आहे। गडाचं संवर्धनाचं काम चालू असल्यामुळे या पायऱ्या बसवलेल्या आहेत आत्ताच। पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दगडात कोरलेलं मारुतीचं शिल्प पाहायला मिळतं, चप्पेटदान मारुती। चप्पेटदान मारुती म्हणजेच तुम्ही पाहू शकता मारुतीच्या एका पायाखाली एक राक्षसीन आहे, त्याला मारतानाचे रूप धारण केलेलं आहे। त्यामुळे चप्पेटदान मारुती असं या
मारुतीला नाव दिलेलं आहे. वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. सदरसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते आणि त्यामागे एक मंदिर आपल्याला पाहायला मिळते. तर आपण त्या मंदिरात जाऊयात. कशाचं मंदिर आहे आपल्याला ते पाहायचं. लेणीतील हे प्राचीन मंदिर आहे. एक तळजाई देवी मंदिर आहे. गावकऱ्यांची एक देवता असावी. ट्रेक करत करत पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी चुन्याचा घाणा पाहायला मिळतोय. तर तुम्ही पाहू शकता. बैलाने हे चाक यावरती फिरवलं जायचं. त्यामुळे सर्व पदार्थ एकत्र होऊन आपल्याला एक मिक्सचर मिळायचं. त्यातून आपल्या गड किल्ल्यांचं तटबंदीचं किंवा बुरुजांचं काम केलं जायचं. त्या चुन्यामुळं आजही गड किल्ल्यांचे तटबंदी वगैरे अजून पण भक्कम आहेत चुन्यामुळे. या पायऱ्या आहेत वरती बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या. तर चला वरती जाऊयात आपण. या कातळातील दगडी पायऱ्यांनी वर जात असताना या ठिकाणी आपल्या साईडला एक दोर पाहायला मिळतो. त्याचा आधार घेऊन आपण वरती चढू शकतो. कारण ही चढाई खूप 90 डिग्रीच्या या पायऱ्या आहेत पाहायला मिळतात आपल्याला. त्यामुळे या दोराच्या साहाय्याने आपण वरती जाऊ शकतो. आतमध्ये आल्यानंतर दरवाजातून प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपले गुहा आणि पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी बोर्ड पण पाहायला मिळतोय, पाण्याची टाकी व लेणी. तर आत्ता मी उभा आहे बाले किल्ल्याच्या महादरवाजाजवळ. तर आता आपल्याला बाले किल्ल्यातून आता वरती प्रवेश करायचा आहे. आपल्याला वरती या बाजूला एक लेण्या वगैरे काहीतरी पाहायला मिळतात. मंदिर वगैरे असू शकतं वरती. तर चला आपण आता त्या बाले किल्ल्याच्या महादरवाजातून वरती प्रवेश करून जाऊयात. बाले किल्ल्याच्या महादरवाजातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक रस्ता दिसतोय. वरती या ठिकाणी आल्यानंतर एक आपल्याला पाण्याचं टाकं किंवा गुहा आहे या ठिकाणी एक. या ठिकाणी आपल्याला भरपूर असे पाण्याचे टाके वगैरे पाहायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला एक लेणी पाहायला मिळते आणि भरपूर सारे या ठिकाणी पाण्याचे टाके देखील पाहायला मिळतात. या ठिकाणी आतमध्ये पाहू शकता तुम्ही 2 पाण्याचे टाके आहेत. या बाजूला देखील या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे आणि या काही लेण्या आहेत. मंदिराच्या बाहेरच आपल्याला या ठिकाणी एक पाण्याच्या टाक्या वगैरे पाहायला मिळतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पाण्याचे टाके आहेत. या ठिकाणी देखील आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात. खाली लेणी आहे असं वाटते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंदी आणि शिवलिंग ठेवलेलं आहे. आणि खाली जायला एक छोटासा रस्ता आहे. आपण खाली जाऊन पाहूयात. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण थोडं पुढं जाण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला आतमध्ये जायचं आहे थोडं. तर कडेकडेने आल्यानंतर शकता एक लेणी पाहायला मिळते आतमध्ये आणि या ठिकाणी भरपूर असं पाणी आहे. तर आपण आधी वरती जाऊयात आणि मंदिर पाहूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नंदी हे आहे.
महादेवाचं मंदिर, श्री वितंडेश्वर मंदिर. या मंदिराचं पूर्ण सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. या ठिकाणी वितंडेश्वराचं महादेवाचं मंदिर आणि या ठिकाणच्या खालच्या लेण्या पाहून झाल्यानंतर आपण आता वरती किल्ल्याच्या वरती जाणार आहोत. आता त्या ठिकाणी आहे तो लास्टचा झेंडा बुरुज, त्याजवळ आपण आता येऊन पोचलोय. आत्ता आम्ही उभा आहे किल्ल्याच्या वरती टॉपला आणि यापुढे किल्ल्यावर काहीच नाही. या ठिकाणी खाली एक फक्त बुरुज आहे आणि त्यावरती आपला भगवा ध्वज फडकत आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे, पाहू शकता तुम्ही, हा आहे तो बुरुज, यावर आपला भगवा फडकत आहे. या बाजूला तुम्ही पाहू शकता पवना धरणाचा विहंगम असा नजारा. विटंबेश्वराच्या महादेव मंदिराच्या मागे आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक छोटा पाण्याचा तलाव पाहायला मिळतो. या ठिकाणी एक पाहू शकता तुम्ही छोटा पाण्याचा तलाव आहे आणि इकडे आहे तो ध्वज बुरुज. आपला तिकोना किल्ल्याचा प्रवास पूर्ण झालेला आहे. मी ट्रेक करून आता खाली आलेला आहे आणि आपल्याला आत्ता जायचं आहे किल्ले तुंगसाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.